सुरुवात होते एका टीकेचा रोमांचक सामना आजच्या दिवसातील दुसरा गरमागरम सामना पाहतोय साई रत्नाविरुद्ध साई गजानन तीन मोरे क्रीडांगणात आहे उजवा कॉर्नर सांभाळतोय तो सुगन पाटील डाव बाजूच्या कॉर्नरला आहे डाव बाजूला कॉर्नर सुगन पाटील उजवा कॉर्नर सांभाळतोय योगेश कलमटे आणि तिथे चांगले डिफेंडर आहे तो महेश हळशीकर मध्यरक्षकाच्या भूमिकेत 22 गुण साई गजाननच्या खात्यामध्ये 16 गुणांचे साई रत्नाच्या खात्यामध्ये चांगला प्रयत्न होता कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेऊन आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय सुगंध पाटील चढाईचा घेतोय 2-1 पूर्ण संघ क्रीडांगणात पाहतो साई रत्न संघ आणि आघाडी जाते साई गजानन संघाने कमबॅक करावं लागणार कारण दुसरं सत्र महत्वपूर्ण सत्र आता सुरू होत आहे आणि खऱ्या युद्धाला सुरुवात होते हे युद्ध हा रणसंग्राम भव्य कोणत्या संघाच्या बाजूने विजयी साबित करतोय 2-1 खरी लावली जातो सुगंध पाटील मध्यरेषेमध्ये चाललेला खेळ आहे डिफेन्सिव्ह असा चाललेला खेळ आहे कारण एक तिन्ही खेळाडू चांगले डिफेंड झाले यावेळी क्रीडा करत असताना डिफेन्सिव्ह पाहिजे पूर्ण अवधी वापरण्याचा ऑफिशियल टाइम आउट घेतला जातो त्याला थोडासा तांत्रिक विचार आपण इथे पाहतोय पहिला सामना पाहिला होता तो म्हणजे साईओम विरुद्ध साई गणेश अतिशय महागार आणि महत्वपूर्ण रोहन गमरेने केलेली जबरदस्त कामगिरी याच्या जोरावरती साईओम संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला तर इथे मिळालेला आहे आणि दुसऱ्या फायनलिस्टची आपण वाट पाहतोय पाहूया साई गजानन साई रत्न यातील कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय कारण दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली दुसऱ्या सत्राला काही मिनिटांचा अवधी